झणझणीत असं चिकनचं कालवण किंवा चिकनचा रस्सा अगदी घरगुती कशा पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धा किलो चिकनचा घरगुती पद्धतीने चिकन रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघा. त्यासाठी मीडियम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत 3. त्यानंतर एक मीडियम आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर 10 ते 12 पाकळ्या मी लसणाच्या सोलून घेतल्यात. त्यानंतर 1 इंच असं आलं घेऊन मी स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे. त्यानंतर बघा खोबऱ्याचे 2 कुटके घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथं कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर घेतली हरभरा डाळ, ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. हरभरा डाळ व्यवस्थित भाजल्यानंतर त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे भाजीला थिकनेस खूप छान येतो मैत्रिणींनो, आणि भाजी खूप पातळही वाटत नाही. त्याच्यानंतर बघा इथे मी मसाले घेतलेत भाजीसाठी. तर काय काय मसाले घेतलेत ते बघा. अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धी पुडी लकीचं चिकन मसाल्याची एक पुडी मिळते ती घालणार आहोत. अगदी 5 रुपयाला मिळते ती अर्धी पुडी आपण घालणार आहोत. त्यानंतर बघा इथं काय घेतलं आहे. त्यानंतर घेतलेला आहे ते म्हणजे चिकन मसाला. हा चिकन मसाला कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता. मी इथे घेतलं आहे ते म्हणजे सुहाणा कंपनीचा. चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ आणि इथं मसाला, हा घरगुती वर्षभर टिकणारा जो मसाला असतो तो घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात आधी करायचं ते म्हणजे वाटण. मस्तपैकी कांदा हा भाजून घ्यायचा आहे. एक बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. त्यापैकी एक कांदा मी मध्ये त्याला असे चिरा पाडून घेणार आहे. त्या गॅसवरती भाजून घेणार आहे. जे काय होतं की असापैकी कांदा केल्यानंतर भाजीची चव खूप छान लागते मैत्रिणींनो. नक्की तुम्ही असं करून बघा. ते बघा गॅस पेटवलेला आहे. त्याच्यावरती कांदा हा मी काळा होण्यासाठी भाजण्यासाठी मी हा ठेवून दिला आहे. पूर्वीच्या काळी चूल असायची. चुलीमध्ये कांदा बायका डिरेक्टली टाकून द्यायच्या. इकडे भाकरी व्हायच्या तोपर्यंत कांदा किंवा खोबरंही भाजून निघायचं. वा, मस्तपैकी कांदा भाजून घेतलेला आहे. त्याचं वरचं जे टर्फल आहे ते काढून टाकायचं, नाहीतर ते भाजीमध्ये वाटणामध्ये ते व्यवस्थित बारीक नाही झालं तर भाजीमध्ये त्याचे काळे काळे टिपके अशी भाजीवरती तरंगतात. वरचं मी जे कवर होता त्याचा काळसरपणा हा काढून टाकलेला आहे. नंतर आत बघा पूर्ण कांदा हा भाजून निघाला आहे आणि तो डिरेक्टली आपल्याला वाटणामध्ये तसाच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे तर डाळ मी व्यवस्थित भाजून घेणार आहे, हरभरा डाळ, आणि त्याची पेस्ट बनवून घेते. आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहे ते बारीक करून घेतले. म्हणजे कांदा बारीक करून घेतला आहे, टोमॅटो केलं आहे, खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. सर्वात आधी घ्यायचे म्हणजे हरभरा डाळ. इथे बघा आपण मस्तपैकी काळा कढई घेतली आहे. ती पूर्णतः तापली की त्याच्यावरती डाळ भाजायला सुरुवात केली आहे. जवळजवळ घरात समजा खूप पाहुणे येणार असतील आणि तर अशा वेळी काय होतं, वाटण खूप भाजीला लागतं. तर वाटण कमी प्रमाणात लागण्यासाठी हे ट्रिक आहे मैत्रिणींनो. हरभरा डाळ घालू शकतात किंवा काही लोक तांदूळ भाजून घालतात किंवा बाजरीचं पीठही घातलं जातं. त्याच्यात बघा मी ते हरभरा डाळ बारीक करून घेतली, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे भाजून. त्यानंतर कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे. कांदा थोडंसं तेलाची धार टाकायची जेणेकरून कांदा लवकर पचला जातो आणि चांगला पचला जातो. त्याच्यानंतर आपल्याला खोबरंही परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कसं आहे, तुमच्या भाजीला चव येण्यासाठी वाटण जर व्यवस्थित असेल आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर नक्कीच झणझणीत गावठी पद्धतीने भाजी बनणार आहे. आणि काय होतं, हॉटेलपेक्षा घरगुती केलेली चिकनची किंवा मटणाची भाजीला चव काही निराळीच असते. आणि बघा तुम्ही नक्की करून बघा, खूप छान भाजी लागते. आणि थोडीशी भाजीचं कालवण हे भाकरीबरोबर खाताना थोडीशी लफतफ किंवा थोडीशी पातळ भाजीच छान लागते. बघा इथं डाळ व्यवस्थित भाजून झाली, त्याची मी पेस्ट करून घेते. बारीक पेस्ट करून घ्यायची, त्याच्यामुळं भाजीला थिकनेस खूप छान येतो. भाजीला मस्त दाटसरपणा येतो. त्याच्या बाकीचं जे इन्ग्रेडियंट आहे ते व्यवस्थित भाजून घेतलं आहे. कांद्यामध्येच आपण टोमॅटोही भाजून घेतले, आलं लसूणही भाजून घेतलं. आता खोबऱ्याचे तुकडे टाकून खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. खोबरंही चांगलं व्यवस्थित गुलाबीसर होऊन द्यायचं आहे. बघा थोडंसं तेलाची धार घातल्यानंतर मस्तपैकी कढई तापल्यामुळे सुकं खोबरं लवकर परतलं जातं, ओलं खोबऱ्याला वेळ लागतो. वाटण व्यवस्थित गार झाल्यानंतर जी आपण हरभऱ्याची पेस्ट केली होती हरभरा डाळीची, त्याच्यामध्येच बाकीचं वाटण हे बारीक करून घेतलं आहे. पाण्याची सुरुवातीला गरज नाही, आधी क्रश असं वातावरण करून घ्या आणि गरज पडली तर 2 चमचे किंवा 3 चमचे तुम्ही पाणी घालू शकता. व्यवस्थित वाटण बारीक करून झालेलं आहे. आता बघा
आपल्याला करायचं आहे ते म्हणजे भाजीला फोडणी द्यायची। तुम्ही आधीच्या भागामध्ये बघितलं असेल मी चिकनचं अळणी पाणी कसं बनवायचं ते बघितलं होतं। हे अळणी पाणी आणि भाकरी खूप छान लागते। लहान मुलांनाही अळणी पाणीचा रस्सा हा नक्की द्यावा। हाच अळणी पाण्यामध्ये तुम्ही भात जर टाकून केला तर तो अळणी भात म्हणून बाजारामध्ये मिळला जातो, हॉटेलमध्ये मिळाला जातो। बघा सगळे मसाले मगाशी मी सुरुवातीलाच दाखवले होते ते मसाले घेऊन आता चिकनची भाजी बनवायची आहे। वाटण आपलं रेडी झालेलं आहे। तर चला आता भाजीला फोडणी कशी द्यायची ती बघूया। गॅस पेटवून घेतलेला आहे। गॅसवरती मीडियम आकाराचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। पातेलं चांगलं गरम झालं की आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल एक 1.5 ते 2 पळी मी तेल घातलेलं आहे। आपण चिकनच्या अळणी पाणीमध्ये मध्ये बनवताना तेल घातलं होतं, त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं। जास्त तेलकट भाजीही जरी असेल तरीही तिची चव बदलते मैत्रिणींनो। खूप अशी तेलकट भाजी ही चिकनची किंवा मटणाची चव देत नाही। त्यानंतर जे वाटण केलेलं होतं ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये तेल फुटूस तर व्यवस्थित निसटूस तर तेल आपल्याला परतून घ्यायचं आहे। खूप छान वाटण परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला मसाले घालायचे आहेत। तुम्ही ह्या प्रकारे भाजी नक्की करून बघा, तुम्हाला बोटं चाटताल तुम्ही आणि खूप छान चव लागते। बघा त्यानंतर घरगुती जो घरचा मसाला होता जो वर्षभर टिकणारा असतो तो मी 1.5 चमचा घातलेला आहे। हा घरच्या मिरचीचा केलेला आहे त्यामुळे प्रमाण जरा कमी केले। 1 चमचा मी जवळजवळ चिकन मसाला घातलाय। लकीचा पण मी 1 चमचा त्या मसाल्यामध्ये घातलाय। किंचितशे अगदी मी चिमूटभर अशी हळद घातली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि रस्सा बनवताना ऑलरेडी मीठ घातलेलं असतं, त्याचं प्रमाण लक्षात ठेवून आपल्याला भाजीला मध्ये मीठ घालायचं आहे। मसाला बारीक गॅस करून व्यवस्थित परतून घ्या। त्यानंतर हा जो गरम कोमट असं जे अळणी पाणी झालेलं असतं ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। गरज पडली तर त्यामध्ये आपल्याला कोमट पाणीही मिक्स करायचं आहे आणि दणकून अशी उकळी काढायची आहे। 10 मिनिटं बारीक गॅस करून आपल्याला चिकनचा रस्सा चांगला उकळून खळखळून असा उकळून द्यायचा आहे। चिकनचे पीस पूर्ण त्या भाजीच्या रस्स्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत, मुरले पाहिजेत। वा घरभर याचा वास येतो। अगदी बाहेरून कोणी घरात येत असेल तरीही त्यांना कळणार की आज दणकेबाज आपली रेसिपी होणार आहे किंवा दणकेबाज आज आपला मेनू आहे हा लक्षात येतो। त्यानंतर बघा मस्तपैकी चिकनची भाजी खळखळ अशी उकळायला लागलेली आहे। त्याच्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर, गावरान कोथिंबीर धुवून चिरून मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे। आता ही कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित उकळून द्यायची। वा भाजीचे पीस बघा मस्तपैकी चिकनचे पीस हे शिजलेत का आपण बघूया। अळणी रस्सा केल्यामुळे ऑलरेडी चिकनचे पीस हे मुरलेले असतात किंवा शिजलेले असतात आणि हा रस्सामध्ये व्यवस्थित ते उकळून दिल्यानंतर खूप छान भाजी येते। भाजीला चव खूप छान होते। काय मग आजची पद्धत वापरून नक्कीच तुम्ही चिकनची भाजी करा। दणकेबाज, ठसकेबाज आणि झणझणीत बोटं चाटताल अशी चिकनची भाजी होईल। हेच वाटण वापरून तुम्ही हेच प्रमाण घेऊन तुम्ही मटणाचीही भाजी करू शकता। नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।